रायगड जिल्ह्यातील रोहा येथे गोकुळाष्टमीचा पारंपरिक सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. संततधार पाऊस सुरू असतानाही गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. या पावसामुळे उत्सवाला एक वेगळीच रंगत आली आणि तो अतिशय आनंदात पार पडला. रोह्यातील तिन्ही प्रमुख काळांमधून दुपारनंतर एकामागोमाग एक असे ठरलेल्या क्रमाने गोविंदा पथके रोहा बाजारपेठेत दाखल झाली. नागरिकांनी मोठी गर्दी करत गोविंदांचे थर पाहिले. यावर्षी तालुक्यात जवळपास 124 दही हांड्यांचं आयोजन करण्यात आले होते. रोहा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे युवा प्रतिष्ठानची दहीहंडी स्पर्धा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या राममारुती चौकातील दहीहंडी आणि भाजपचे रोशन चाफेकर यांच्या माध्यमातून तीनबत्ती नाका येथे आयोजित केलेली दहीहंडी सुद्धा पाहण्यासारखी होती. गावातील प्रथेप्रमाणे साईनाथ मित्रमंडळ, जय गिरोबा आणि रोह्याचा राजा ही गोविंदा पथके शिस्तबद्धतेनं बाजारपेठेत आली. वाटेत विविध ठिकाणी बांधलेल्या दहीहंड्या फोडून त्यांनी उत्सवाचा आनंद घेतला. गोरोबानगर आणि महात्मा फुले नगर येथील गोविंदा पथकांनीही मुख्य रस्त्यावर दहीहंड्या फोडत हा उत्सव साजरा केला. त्यानंतर ही पथके नदीकडे विसर्जित करण्यात आली. रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.